बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातली। एकनाथ शिंदेंनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात जय गुजरातची घोषणा दिली। एकनाथ शिंदेंकडून पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हणत त्यांनी घोषणा केली। अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये गुजराती समाजाचा कार्यक्रम संपन्न होत होता। या कार्यक्रमामध्ये जय गुजरातचा नारा महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी दिलेला आहे। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर शिंदेंच्या या विधानानंतर विरोधकांनी जोरदार टीका केलेली आहे। काय म्हणालेत विरोधक पाहूयात। पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या। त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना। त्यांच्या पक्षाची स्थापना शहा सेनेची ही सुरतला झाली। त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला। त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे। त्यात नवीन काय आहे? महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेरघर असं म्हणतात पुण्याला। काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो आहोत आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या। शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूच आहे ना? देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं। मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो। परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही। ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे, या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात। ते उगाच म्हणत नाही। खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे। आज खऱ्या अर्थानं खरी लाचारी आज बघितली। म्हणजे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री शहांना बरं वाटावं म्हणून जर जय गुजरात म्हणाले असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि मराठी माणसाचा अपमान आहे असं मी समजतो। उपमुख्यमंत्र्यांनी एखादी गोष्ट हे बोलत असताना नीट विचार करूनच बोलायला पाहिजे। महाराष्ट्रात राहून जय गुजरात अशा पद्धतीचा असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे। हा काय बाकीच्यांचा कोणाचा? हा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केला आणि ही लाचारी आता काय लेवलला चालली आहे हे आता आम्हाला दिसून येतं। तर एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। हा पक्षाचा मेळावा होता का? शिवसेनेचा नाही। हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही। एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते
आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो. त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले. बघा, जय महाराष्ट्र जय गुजरात बोलतात, जय राजस्थान पण बोलतात आणि आपल्या मतदारसंघात आओ मारा गांडा भाई, आओ मळो मने वगैरे म्हणून बॅनर लावतात, केम छो वरली म्हणून बॅनर लावतात. तेव्हा त्यांना मराठी आठवत नाही का? असं नाही आहे ना. शेवटी आम्ही मराठी आहोत, आम्हाला काय मराठीचा अभिमान नाही आहे का? ह्यांनीच ठेका घेतलेला आहे का? जेव्हा ठेका घ्यायचा तेव्हा इलेक्शनच्या तोंडावर मराठीचा ठेका घ्यायचा आणि इलेक्शन गेलं की आओ मारी साथे. हे चुकीचं आहे ना. अहो, ह्या महाराष्ट्राची आणि मुंबईची संस्कृती आहे, परंपरा आहे, ती जतन करण्याचं आपण काम करत असताना अशा प्रकारे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करून सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आणि आता मराठी आणि हिंदी भाषेच्या वादामध्ये केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राज ठाकरेंना सोशल मीडियावरनं थेट आव्हान दिलंय. मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल असं म्हणत एकेरी उल्लेख करत राज ठाकरेंना पोस्ट टॅग केलेली आहे. त्यांनी काय पोस्ट केलेले आपण सविस्तर पाहूयात. लक्षात ठेवा, मुंबईमध्ये 30 वर्ष राहूनही मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी प्रतिज्ञा घेतो की मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल असं मग्रूर ट्विट यावेळेस उद्योगपती केडी यांनी केलेलं आहे. दरम्यान सुशील केडी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि माझं संरक्षण करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्यांनी विनंती केलेली आहे. काय विनंती आपण पाहतोय, अनेक पोलीस स्टेशनमधून मला संरक्षण देण्यासाठी फोन येत असल्याचं यावेळी सुशील केडी यांनी म्हटलेलं आहे. माझं ठिकाण विचारत आहेत, कृपया माझं संरक्षण करा असं त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना टॅग करत म्हटलेलं आहे. तर आपण पाहिलं मराठी संदर्भात केडिया यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता मराठी बोललंच पाहिजे महाराष्ट्रामध्ये अशा प्रतिक्रिया उमटतात. सदाभाऊ खोत काय म्हणतात पाहूयात. त्यांना मराठी येत नसलं तरी मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. शेवटी आमची मातृभाषा आहे, ही महाराष्ट्राची भाषा आहे. तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जर भाष्य करणार असाल तर निश्चितपणानं तुमच्या तोंडाला सुद्धा लकवा येईल एवढी अद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस घडवू शकतो. नेत्याला आव्हान करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मगरुरी असून उपयोगाचं नाही. जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे, केवढाही मोठा उद्योजक असू दे, पण मी मराठी बोलणारच नाही, माझं काय करायचं ते करा अशी मगरुरी कोणामध्ये असू नये. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी माणसं आहोत आणि अशा माणसानं सांगायचं की मी मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे. जे कोणी उद्योजक आहेत, जे कोणी ते व्यक्ती आहेत, नक्कीच त्यांच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई करायची तर आम्ही करूच. परंतु आज एकमेकांच्या भावना दुखवतील अशी वक्तव्य अर्थातच आपण टाळली पाहिजेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान हा कदापि आमचं सरकार हे सहन करणार नाही. अर्थातच सगळ्या भाषांचा सन्मान हा ठेवला गेला पाहिजे, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही. नाही, असं जर का कोणी ट्विट केलं असेल तर त्यांच्यावर 100% आम्ही कारवाईची मागणी करू. महाराष्ट्रामध्ये मराठी हीच राहील, मराठीचा सन्मान आहे, ती आमची राजभाषा आहे, मराठी आमचा आत्मा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात मी राहीन पण मी मराठी बोलणार नाही असं जर का कोणी उद्दामपणे बोलत असेल तर त्याच्यावर 100% कायदेशीर कारवाई करण्याचं काम करू. याच्याविषयी माझ्या मनात कुठली शंका नाही. ते जाऊ द्या, असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील, ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करते. आणि मग एक तेडिया मोड्या टाड्या हे असली लोक मदत करतात. आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही.
मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. दरम्यान केडी यांच्या ट्विटवर आता ठाकरे सेनेचे अंबादास दानवे यांनी तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. तर हा केडिया नाही, कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसानं ती पुरवू नये. आणि हो, केडिया या मगरुरीचं उत्तर जरूर मिळेल असा इशारा अंबादास दानवे यांनी त्यांच्या ट्विटमधून दिलाय. तर सुशील केडिया यांनी केलेल्या ट्विट नंतर आपण पाहतोय राजकीय वर्तुळामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटतायत आणि त्याचवेळी मुंबईतल्या वरळी इथल्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. दरम्यान केडिया यांनी या संदर्भात मागणी सुद्धा केली होती. मराठी शिकणार नाही अशी मगरुरी यावेळेस ट्विट करत त्यांनी दाखवली. ठाकरे काय करायचं बोल असा एकेरी उल्लेखही राज ठाकरेंचा केला आणि त्यानंतर आता पोलीस संरक्षण दिलं जातंय. दरम्यान ही एकच अशी व्यक्ती नाही तर आणखीन एक अशीच घटना घडलेली आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी मराठी द्वेष्ट्या व्यापाऱ्यांची पाठराखण केलेली आहे. मीरा रोडमध्ये मराठी बोललं नाही म्हणून मारहाण केली तर खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत नरेंद्र मेहतांनी मनसेला थेट इशारा दिलाय. त्यावर संदीप देशपांडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे, महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे. अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही. मी परत सांगतोय, मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांच्या बाजूने मला उभं राहणं, तेही माझे मतदार आहेत. ते कुठल्या समाज कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे, या राज्याचे रहिवासी आहेत, त्या शहराचं रहिवासी आहे. त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा ना. पोलीस आहे, कोर्ट आहे, इतर माध्यम आहेत, पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार त्याला कोणी खपून घेणार नाही. मीरा भाईंदरचा वाद पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का? नाही, काही सुरेश आणि नरेश ज्यांना श म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करतायत. माझं या नरेश, परेश, सुरेश यांना सगळ्यांना सांगणं आहे, आपल्या चड्डीत राहायचं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी मनसैनिकांवर गंभीर आरोप केले. काही लोक आपला आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास देतात, खंडणी दिली नाही म्हणून मराठीचं नाव घेऊन मारहाण करतात, असा गंभीर आरोप सरनाईकांनी केलेला आहे. गावगुंड स्वतःच्या आर्थिक फायद्यापोटी किंवा कुणीतरी त्यांना खंडणी देईल म्हणून जर जाऊन दुकानदारांना मारहाण करत असतील, दमदाटी करत असतील, मराठी म्हणजे आपली मागणी पूर्ण नाही झाली तर मग मराठीच्या मुद्द्यावर यायचं आणि मराठी अमराठी वाद करायचं, हे बिलकुल त्या शहराचा आमदार म्हणून मी सहन करणार नाही. जे गुंड प्रवृत्तीची लोक होती, जे गुंडगिरी ज्यांनी केली त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाका, असा पहिला फोन मी पोलिसांना केला, सिनियर इन्स्पेक्टरला मीरा रोडच्या, आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या सर्व राजकीय घडामोडींकडे आपलं असंच बारीक लक्ष असणार आहे. मात्र तुर्तास वळूयात इतर बातम्यांकडे. आता बातम्या पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5. जालन्यामध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. जालना शहराजवळी यमुना रेसिडेन्सीमधील ही घटना आहे. या प्रकरणी चंदनजीर पोलीस ठाण्यामध्ये मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगामध्ये असलेल्या 4 चाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य 4 जण गंभीर जखमी. धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये पानगाव ग्रामपंचायतीने आदिवासी समाजावर सामाजिक बहिष्कार टाकलाय. आदिवासी समाजाला गावात कुठल्याही मूलभूत सुविधा आणि अन्य सुखसुविधा देऊ नयेत असा ठराव करण्यात आला. यावरनं सरपंच आणि ग्रामसेवक कारवाईची मागणी करतायत. सामाजिक कार्यकर्ते बजरंग ताटेंनी केलेली.
धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली। यंदा चांगला पाऊस झाल्याने बळीराजा पेरणी करतोय, मात्र आता पेरणी अंतिम टप्प्यात आलेली असून बियाणे न उगवल्याच्या तक्रारी देखील येत आहेत। तब्बल 117 शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याची तक्रार केलेली आहे। परभणीच्या गंगाखेडमधील दहीफळे बंधूंनी अनोखी शेतवाटणी केलेली आहे। 2 प्राध्यापक भावांनी शेती करणाऱ्या भावाला मोठी वाटणी दिलेली। एवढंच काय तर त्याच्या मुलांचं शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी घेतली। वाट्या हिस्स्याची आईचा अंत्यविधी रोखून धरणाऱ्या मुलांच्या जगामध्ये 3 भावांनी समाजासमोर हा उत्तम आदर्श ठेवलेला आहे। आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या। भाजप आमदार संजय कुटेंच्या चालकाचा मृत्यू प्रकरणी शहरामध्ये बंदची हाक देण्यात आली। सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी आज सर्व पक्षीयांनी बंदची हाक दिली। सकाळपासूनच बंदला मोठा पाठिंबा मिळतोय। कुटेंचा कारचालक पंकज देशमुख याचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळला। पंकज यांच्या पत्नीने आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला। यवतमाळच्या घाटंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विरोधात नागरिकांनी आझाद मैदानात मुंडन आंदोलन केलं। निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी, सर्व निविदांची पारदर्शकता आणि देयकांची फेर चौकशी करावी आणि संबंधित अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यवतमाळच्या पुसदमधील आठवडी बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं। या चिखलामध्ये सर्रास भाजीपाल्याची विक्री होते, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। धरणातनं 1385 क्युसेक वेगानं वैनगंगा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे, त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे। नागपुरात पारडी पोलिसांनी घडफोडी करणाऱ्या 3 अटक केलेली। त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने, रोकड असा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। यावेळेस आरोपींच्या चौकशी दरम्यान 7 घरफोड्या उघडकीस आल्या। आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 33 फूट 1 इंचावर गेलेली आहे, तर पंचगंगा नदी क्षेत्रातील 53 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। कोल्हापूर शहरात मात्र पावसानं विश्रांती घेतली। कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी, पाटगाव, घटप्रभा या 6 धरणातून 12,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली। अद्याप 50 बंधारे पाण्याखाली असून 21 मार्ग बंद आहेत। कोल्हापुरातल्या बड्याचीवाडी रस्त्या नसल्याची बातमी सामने दाखवताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेतली। शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे रस्ता होऊ शकला नसल्याचं त्यांनी सांगितले। सांगलीतील कडेगावामध्ये देवराष्ट्र गावामध्ये मनसेने गुटख्याची माळ गळ्यात घालून अनोखं आंदोलन केले। गावातील अनधिकृत पाणटपऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला। सांगलीमध्ये एका शेतकरी पितापुत्रानं कीटकनाशक पिऊन आत्महत्या केलेली। मिरज तालुक्यामध्ये सोनी इथं घटना घडली। गणेश शिंदराव कांबळे वय वर्ष 52 आणि इंद्रजित गणेश कांबळे वय वर्ष 23 असं पितापुत्राचं नाव आहे। या घटनेमुळे सोनी गावामध्ये मोठी हळहळ व्यक्त होती आहे। आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या। नवापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे पुलावर पुराचं पाणी आलेलं आहे। वागदे गावालगत गुजरात आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या मुख्य पुलावर पुराचं पाणी आलं। मुख्य रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत। पाण्यामुळे हे खड्डे दिसत नसल्याने मार्ग जीवघेण्या ठरतो। एक माणूस बुडेल एवढा मोठा खड्डा यावेळेस रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळतंय। अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाला कोंडाईबारी घाटामध्ये भगदाड पडलेले। कोंडाईबारी घाटातील पुलावर हे भगदाड पडलं असून पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद करून घाटातील दुसऱ्या पुलावरनं दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली। महामार्गाचं कोट्यावधींचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं यामुळे समोर आलेलं आहे।
वाढीव वीज बिलाने त्रस्त नागरिकांसह ठाकरे सेनेने धुळे वीज वितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. धुळ्याच्या पारोळा रोडवरील वीज वितरण कार्यालयाबाहेर वाढीव वीज बिलं हातात धरून वीज वितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. धुळ्यातील आग्रा रोड परिसरामध्ये अतिक्रमण हटवण्याला सुरुवात झालेली आहे. वाहतूक कोंडी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेला पोलीस बंदोबस्तामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. संगमनेरच्या चंदनपुरीमध्ये स्कूल बसला अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावर स्कूल बस चंदनपुरी घाटामध्ये रस्त्याच्या कडेला पडली. स्थानिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आणि आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप 5 बातम्या. मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. शहरामध्ये विजयी मेळाव्याची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली आहे. चला मुंबई अशी नाशिककरांना हाक देण्यात आलेली आहे. शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन सकाळी मुंबईसाठी मेळाव्यासाठी निघण्याचं मनसेनं नियोजन केलेलं आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये भावली धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. इगतपुरीमध्ये संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भावली धरण 100% भरलेले. नाशिक जिल्ह्यामध्ये 100% भरणारं भावली हे पहिलं धरण आहे. धरणाच्या सांडव्यावरनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, तर या धरणावर पर्यटकांची गर्दी देखील वाढली आहे. नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये पूर आलाय. मात्र काही अतिउत्साही नागरिक जिथं हुल्लडबाजी करतात अशा स्थितीमध्ये नसतं धाडस करू नका अशा सूचना देऊनही नागरिक ऐकत नाहीयेत. नाशिक जिल्हा बँकेच्या सभेमध्ये ठेकेदार, शेतकरी आणि बँकेचे प्रशासक समोरासमोर आले. शेतकरी प्रतिनिधींची बेकायदेशीर निवड केल्याने शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या वसुलीला देखील त्यांचा विरोध आहे. त्यावेळेस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते. गोदावरी नदीपात्रामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळलेला आहे. रेस्क्यू ऑपरेशन करत मृतदेह बाहेर काढण्यात आला. नदीपात्रामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम नाशिक रोड पोलिसांकडून सुरू आहे. आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या. रत्नागिरीमध्ये थकीत बिलांवरून ठेकेदार संघटना आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील 500हून अधिक ठेकेदारांची 700 ते 800 कोटींची बिलं लटकलेली आहेत. केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याने ठेकेदार हतबल झालेले आहेत. शासनाकडे गणेशोत्सवापूर्वी बिलं मिळावीत यासाठी ठेकेदारांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. महाड तालुक्यामध्ये पावसाळी पर्यटनावर निर्बंध घातलेले आहेत. नाणेमाची धबधब्यावर काही गिर्यारोहकांनी स्टंटबाजी केल्यानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतला. 31 ऑगस्टपर्यंत इथे निर्बंध असतील. रत्नागिरीत जोरदार पावसाला सुरुवात झालेली. शिवाय रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. रत्नागिरी, गुहागर, दापोली जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाळ्याच्या सरी कोसळलेल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी 59.85 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली. मालवण येथील वापर्डे ग्रामपंचायत नजीक मध्यरात्री बिबट्यानं घराच्या अंगणामध्ये झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सुनील कदम यांच्या घरासमोर लावलेल्या छोट्या टेम्पोखाली आश्रय घेतलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला. भरवस्तीत बिबट्याचा वावर दिसून आल्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. वेंगुर्ल्यात मठ ते कुडाळ मार्गावर महावितरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचं नुकसान झालेलं आहे. महावितरणानं विनापरवाना खोदकाम केलं. यावेळेस साईडपट्टी न बुजवल्यानं पीडब्ल्यूडीचं 30 लाखांचं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता पाहूया ठाणे पालघरमधल्या टॉप 5 बातम्या. पालघरमध्ये नदीवर पूल नसल्यामुळे रबर बोटीतनं विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू आहे. मुसळधार पावसामध्ये छोट्याशा बोटीतनं छत्रीचा आधार घेत विद्यार्थी नदी पार करत शाळेत जातात. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे काही भागांमध्ये रस्ते पूर्णपणे बंद आहेत. कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची 6 वर्षांमध्ये दुरवस्था झालेली आहे. 3,50,00,000 खर्चून उभारलेल्या पुलाच्या सळ्या बाहेर आलेल्या आहेत, तर कॉन्क्रीटला जागोजागी तडे पडलेले आहेत, खपल्या उडालेल्या आहेत. म्हणून पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये 81 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। 81 अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या 19,708 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे। या विद्यार्थ्यांचं समायोजन इतर शाळांमध्ये करण्यात येणार आहे। या शाळा बंद करण्याची नोटीस यापूर्वीच बजावण्यात आल्याची माहिती आहे। भिवंडीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखेनं अटक केलेली। आरोपींकडून 37 लाखांचा गांजा जप्त केला। याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। खारघरमधील सेक्टर 16 मध्ये संस्कृती सोसायटी बंद असलेल्या 5 घरांमध्ये चोरट्यांनी चोरी केली। यावेळी चोरट्यांनी घरातील मौल्यवान ऐवज चोरी करून पळ काढला। चोरट्यांनी बंद घरांचे कडी, कोयंडे, सोन्याचे दागिने, रोकड इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केलेली आहे। आणि आता बातमी आहे ठाकरे बंधूंच्या उद्याच्या मेळाव्यासंदर्भातली। मराठीच्या विषयावर ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर दिसणार आहेत। मराठीचा विजय मेळाव्यामध्ये अनेक पक्षांचे नेते कार्यकर्ते पाहायला मिळतील, मात्र कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये असं आवाहन करण्यात आलेले। दादर, वरळी, ठाण्यासह मुंबईमध्ये देखील अशाच आशयाचे बॅनर लावण्यात आलेत। विजय मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, मात्र कुणीही आपल्या पक्षाचं चिन्ह झेंडा सोबत घेऊन येऊ नये असे यामध्ये म्हटलेले आहे। वरळी, दादर आणि ठाणे या ठिकाणी हे बॅनरबाजी करण्यात आली आहे।